पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेवर डाग, एका दिवसात 12 ड्रोन स्फोट, देशभरात हाहाकार. पाकिस्तानमध्ये काहीतरी मोठं आणि गंभीर घडतंय. आज सकाळपासून देशभरात एकामागोमाग एक ड्रोन हल्ल्यांची मालिका सुरू आहे. एक दोन नाही तर तब्बल 12 ड्रोन स्फोट, आणि ही माहिती अधिकृतरित्या दिलेली गेलेली नाही. पाकिस्तान सरकार किंवा लष्कर पूर्णपणे शांत, जणू काही घडलं नाही असं दाखवत आहे. कोणतं युद्ध घोषित नाही, पण बॉम्बस्फोट सुरू आहेत. हे हल्ले अचानक सुरू झाले नाहीत आणि कोणीही त्याची जबाबदारी देखील घेतली नाही. पण जे घडतंय त्यातून पाकिस्तानच्या आंतरिक अस्थिरतेची भयानक छाया स्पष्ट दिसते. सियालकोटमध्ये इमर्जन्सी लागू झालीय. लाहोरमध्ये सैन्य ठिकाणांच्या जवळ 3 स्फोट झालेत. कराची, जिथं अणुवस्त्र साठवलेली आहेत, तिथेही देखील ड्रोन ब्लास्ट झाले. याशिवाय गुंजरवाला, चकवाल, घोटकी आणि उमरकोट या भागामध्ये देखील हल्ले झालेत. कराची आर्थिक राजधानी की टार्गेट? कराचीमधला स्फोट साधा स्फोट नव्हता. हे शहर फक्त आर्थिक दृष्टिकोनातून नव्हे, तर सुरक्षेच्या दृष्टीनेही अत्यंत संवेदनशील आहे. कारण या ठिकाणी पाकिस्तानचं अण्वस्त्राचा भांडार आहे. अशा ठिकाणी ड्रोन पोहोचणं म्हणजेच पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम पूर्णपणे फेल आहे हेच आधारित होतं. स्फोटानंतर या भागात तात्काळ सैन्य तैनात करण्यात आलं. परिसर सील झाला आणि लोकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देखील दिल्या. तर कोण आहे मागे? कोणी जबाबदारी घेतली नाही. सध्या तरी या हल्ल्यामागे कोण आहे हे माहीत नाही. ना कोणत्याही दहशतवादी संघटनेने जबाबदारी घेतली आहे, ना कोणत्याही परदेशातून धमकी आली आहे. त्यामुळे या स्फोटकांमुळे पाकिस्तानच्या आतील गुप्त संघर्ष किंवा सत्ता संघर्षाचा सुगावा लागतोय का, असा प्रश्न निर्माण होतोय. हे केवळ हल्ले नाहीत, हे एक इशारा आहे. पाकिस्तानच्या अण्वस्त्रधारी देशात त्याचा सुरक्षा फास सोडतोय. हे फक्त त्या देशासाठी नाही, तर संपूर्ण दक्षिण आशियासाठी धोकादायक आहे. कोणतेही हल्लेखोर सहजपणे संवेदनशील भागापर्यंत पोहोचत आहेत, हेच या घटनेने दाखवून दिलंय. पाकिस्तानमध्ये आंतरिक अस्थिरता भीषण टप्प्यावर. 1. 12 ड्रोन स्फोट एका दिवसात. 2. 7 प्रमुख शहरांवर परिणाम, त्यात कराची आणि लोहारसारखी संवेदनशील ठिकाणं. 3. अण्वस्त्र साठवणूक केंद्र धोक्यात. 4. एअर डिफेन्स फेल. 5. कोणतीही अधिकृत माहिती नाही. 6. जबाबदारी स्वीकारली नाही. तर हा केवळ एका देशाच्या सुरक्षेचा विविधतेचा अपयश नाही, तर संपूर्ण प्रदेशाच्या स्थळाला दिलेला आव्हानात्मक इशारा आहे. तुमचं मत काय? पाकिस्तान आंतरराष्ट्रीय दबाव यायला हवा का? ही आणि फक्त अंतरिम सत्ता संघर्ष आहे?